नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. कोरड्या ओठांसाठी गुलाब पाणी व साखर स्क्रब. ओठ सुकत असतील तर गुलाब पाणी आणि साखर मिक्स करून हलके हाताने स्क्रब करा. यामुळे मृदू त्वचा निघून ओठ नरम आणि गुलाबी दिसतात. आठवड्यातून 2 वेळा हा स्क्रब वापरा. यासाठी केमिकल लिप बामची गरज भासत नाही. तर आपली दुसरी टीप आहे डार्क सर्कलसाठी कोरफडचा जेल आणि काकडीचा रस. रोज झोपण्याआधी कोरफडीचा जेल आणि काकडीचा रस डोळ्याखाली लावा. त्यामुळे डार्क सर्कल जे आहेत ते कमी होतील, थंडावा मिळतो आणि डोळ्याभोवतीची त्वचा जी आहे ती उजळून दिसेल. आपली तिसरी टीप आहे त्वचेसाठी हरभऱ्याचं पीठ आणि साईचा उटणा. तर हरभऱ्याचं पीठ आणि दुधावरची साई आणि हळद एकत्र करून उटण्यासारखं वापरा. तर हे उटणं बनवून चेहऱ्यावरती लावल्यास त्वचा मऊ आणि नैसर्गिक उजळपणा येतो. चौथी टीप आहे क्रीम न लावता चेहऱ्याला चमक देणारी पपई मास्क. म्हणजे पपईचा लगदा, मध आणि थोडासा लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावरती 15 मिनिटं लावा. हे नैसर्गिक फेस पॅक त्वचेला नैसर्गिक ग्लो देतं. 5वी टीप आहे नाकाच्या काळ्या टिपण्यासाठी वाफ आणि बेकिंग सोडा पॅक. गरम पाण्याची वाफ घेतल्यानंतर बेकिंग सोडा आणि पाण्याचा पेस्ट करून नाकावर लावा. 10 मिनिटांनी धुवा. ब्लॅकहेड्स निघून जातात. 6वी टीप आहे डॅन्ड्रफसाठी लिंबू आणि कोरफडीचा वापर. तर कोरफड आणि लिंबाचा रस मिक्स करून केसाच्या मुळामध्ये लावा. 30 मिनिटांनी धुवा आणि केस गळणे कमी होतं आणि डॅन्ड्रफही कमी होतो यामुळे. आपली 7वी टीप आहे सुगंधी आणि मऊ हातांसाठी गुलाब पाणी आणि ग्लिसरीन. गुलाब पाणी आणि ग्लिसरीन सम प्रमाणात मिक्स करून दररोज झोपण्याआधी हातावर लावा. हात मऊ आणि कोमल होतील. तर आपली 8वी टीप आहे टॅन कमी करण्यासाठी टोमॅटोचा रस. तर चेहऱ्यावरील जर टॅन कमी करायचे असेल तर टॅन झालेली त्वचा टोमॅटोच्या रसाने रोज हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेचा टोन सुधारतो आणि टॅनिंग देखील कमी होते. 9वी टीप आहे ओळख पटणारी काजळ त्वचा. म्हणजे वापर ग्रीन टी फेस पॅक. ग्रीन टी, बेसन आणि थोडं मध याचा फेस पॅक बनवा. आठवड्यातून 2 वेळा हा फेस पॅक वापरा. यामुळे त्वचा उजळते आणि पोर्स घट्ट होतात. पोर्स. तर आपली 10वी टीप आहे नैसर्गिक ब्लशसाठी बीटचा रस वापरा. बीटाचा रस चेहऱ्यावर किंवा गालावर लावल्यास नैसर्गिक गुलाबीपणा येतो आणि यात कोणताही हानिकारक रसायन नसतात. 11वी टीप आहे चेहरा धुतल्यानंतर चोळून दुधाचा फेस क्लीन्झर. म्हणजेच कच्चं दूध आणि थोडंसं बेसन एकत्र करून चेहऱ्यावर चोळा. यामुळे त्वचेतील घाण काढून टाकली जाते आणि ती सौम्य आणि क्लिन्झिंग त्वचा दिसते. 12वी टीप आहे फेस मास्कसाठी केळाचा वापर. पिकलेली केळ आणि मध याचा फेस पॅक मुरूम आणि कोरड्यापणावर उत्तम काम करतो. यामुळे त्वचा सौम्य आणि उजळ दिसण्यास मदत होते. 13वी टीप आहे फाटलेले टाचांवर हळद आणि खोबऱ्याचे तेलाचा वापर. तर रात्री झोपताना फाटलेल्या टाचांवर हळद आणि खोबऱ्याचे तेल लावून सॉक्स घाला. तर सकाळी टाच मऊ लागतील. 14वी टीप आहे स्वतःचा टोनर बनवण्यासाठी पुदिन्याचा एक. तर पुदिन्याचे पान उकळून थंड करून बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. रोज चेहऱ्यावर शिंपडा आणि फ्रेशनेस आणि थंडावा मिळतो यामुळे.
15वी टीप आहे डाग कमी करण्यासाठी आलं आणि मधाचा वापर. आलं किसून त्यात थोडं मध घालून डागावर लावा. नियमित वापरल्यास चेहऱ्यावरील डाग जे आहेत ते हलके होण्यास मदत होतात. 16वी टीप आहे कोरडी त्वचा सॉफ्ट करण्यासाठी मलाई आणि मध. तर मलाई व मध याचं मिश्रण चेहऱ्यावरती लावल्यावरती चेहरा जे आहे त्यामधील कोरडापणा दूर होऊन मऊ आणि तजेलदार त्वचा दिसण्यास मदत होते. तर आपली 17वी टीप आहे थकलेल्या चेहऱ्यावरती बर्फाचा चमत्कार. तर 17वी टीप आहे चेहऱ्यावरती बर्फाने मसाज केल्यास त्वचेला ऊर्जा मिळते आणि थकवा देखील दूर होतो. तर त्वचा ताजीतवानी वाटते. तर आपली 18वी टीप आहे फेशियलसाठी संत्र्याच्या सालीचा चूर्ण जो आहे तो वापरा. तर सुकलेली संत्र्याची साल वाटून पावडर तयार करा आणि दह्यात मिक्स करून चेहऱ्यावरती लावा. यामुळे त्वचेचा जो रंग आहे तो उजळण्यास मदत होते. 19वी टीप आहे ओले केस चांगले राहण्यासाठी अंडी आणि दह्याचा उपयोग. तर अंडी आणि दह्याचं मिश्रण केसांना लावल्याने केसांना पोषण मिळतं आणि केस मऊ आणि चमकदार सिल्की होण्यास देखील मदत होते. आणि 20वी टीप आहे आपली झपाट्याने होणारे मुरम कमी करण्यासाठी हळद आणि लिंबाचा रस जो आहे तो एकत्र करून त्याचं मिश्रण करून फक्त जिथे मुरंबे झाले त्या भागावरती लावा. यामुळे मुरंबे जे आहेत ते लवकर बरे होण्यास मदत होतात. तर अशा प्रकारे आपले जे सौंदर्य टिप्स आहेत ते आपण बघितले. तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.